मुंबई कोणाची? मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकणार? महायुती की महाविकास आघाडी? महाविकास आघाडीचे किती येणार आणि महायुतीचे किती येणार? सर्वे माझ्याकडे आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ बघत राहा. शेवटचा जो 6वा लोकसभेचा अंदाज आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी. त्यामुळे शेवटचा सुद्धा त्या ठिकाणी अंदाज तुम्ही बघायला विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपण मुंबईमधील जर का लेखाजोखा घेतला तर मुंबई ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हटलं की मुंबईकडं पाहिलं जातं आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबईकडं पाहिलं जातं. मोठमोठाली ऑफिसेस असतील, मंत्रालय असतील, विधान भवन असतील, समुद्रकिनारा असेल, अनेक बंदरं असतील, त्याचबरोबर मराठी माणसाचं आणि मराठी जनतेचा स्वाभिमान म्हणून मुंबईकडं पाहिलं जातं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत अगदी मोठमोठ्या नेत्यांनी, वसंतदादा पाटलांपासून ते विविध नेत्यांपर्यंत सर्वांनी जे योगदान दिलं, सर्वांनी जे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले ते याच मुंबईमध्ये बसून आणि त्याच मुंबईमधील 2024च्या लोकसभेचा अंदाज आपण या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे म्हणजे दक्षिण मुंबई. दक्षिण मुंबई भागामध्ये मराठी जनतेचं बहुसंख्य अशा पद्धतीचं मतदान आहे. त्या ठिकाणी सद्यस्थितीला शिवसेनेकडून शिंदे गटाकडून यामिनी जाधव जे की आमदार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत, ते त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी अरविंद सावंत जे की उद्धव ठाकरे गटाचे उभे आहेत. खरं तर त्या ठिकाणी बघितलं तर अरविंद सावंत यांना मोठ्या प्रमाणामध्ये संसदीय अनुभव आहे. अनेक जनतेशी नाळ जोडलेला अरविंद सावंत नेता म्हणून समजला जातो. खरं तर अरविंद सावंत यांचा जो काही राजकीय सुरुवात झाली ती शिवसेनेच्या कामगार सेनेपासून सुरुवात झाली आणि त्यामुळे तेथील जे काही कामगार युनियन आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या त्या सर्वांशी अरविंद सावंत यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मराठी बहुल भाग असेल, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची प्रति असलेली त्या ठिकाणी सहानुभूती असेल आणि त्याचबरोबर वैयक्तिकदृष्ट्या त्यांचा जनसंपर्क असेल, त्यामुळे अरविंद सावंत यांचाही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वजनही कोणी नाकारून चालणार नाही. त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी यामिनी जाधव ज्या की शिंदे सेनेच्या शिवसेनेच्या त्या ठिकाणी आमदार म्हणून कार्यरत आहे. त्यांचे पती त्या ठिकाणी शिवसेनेचे यशवंत जाधव जे की मुंबई महापालिकेचे स्टँडिंग कमिटीचे त्या ठिकाणी सभापती राहिलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांचा चांगल्या पद्धतीनं दांडगा जनसंपर्क आहे. सद्यस्थितीला त्या ठिकाणी ही लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच होत आहे. परंतु त्या ठिकाणचा मराठी टक्का असेल, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग असेल, त्याचबरोबर अरविंद सावंत यांचा राजकीय अनुभव असेल, या सर्व गोष्टीचा अंदाज घेतला तर त्या ठिकाणी अरविंद सावंत यांचं त्या ठिकाणी पारडं जड असल्याचं आज प्रथमदर्शी आपणास पाहावयास मिळतं आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या जागेकडे जातो, दक्षिण मध्य मुंबई. दक्षिण मुंबईलाच लागून असलेला मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असा थेट दोन मराठी नेत्यामध्ये त्या ठिकाणी सामना होतो आहे. राहुल शेवाळे चांगल्या पद्धतीचा संसदीय कार्यपद्धतीचा अनुभव असलेलं नेतृत्व आणि अनिल देसाई म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनुभव असलेलं नेतृत्व. अनिल देसाई यांनी उद्योगमंत्री आणि त्याचबरोबर वेगवेगळी कॅबिनेट मंत्रिपदाचा अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या संघटनेमध्ये काम केलेले व्यक्तिमत्व म्हणजे अनिल देसाई. तर दिल्लीच्या राजकारणामध्ये जाऊन आलेलं तरुण नेतृत्व म्हणजे राहुल शेवाळे. त्या ठिकाणची लढतसुद्धा शिवसेना एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे अशाच पद्धतीची लढत होताना दिसत आहे. परंतु त्या ठिकाणची संपूर्ण गणित ही महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गोष्टीवरती अवलंबून आहेत. त्या ठिकाणी महायुतीची ताकद ही महाविकास आघाडीपेक्षा जास्त असल्याचे दिसते. कारण दक्षिण मध्य मुंबई म्हणजे मंत्रालय असेल, विधान भवन असेल, त्याचबरोबर नरिमन पॉईंट असेल, याच्या आजूबाजूचा पॉश एरिया आहे. त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी यांना मानणारा बहुसंख्य मतदार त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि दुसऱ्याच बाजूला राहुल शेवाळे असतील किंबहुना महायुतीपेक्षा अनिल देसाई यांचा त्या ठिकाणचा जनसंपर्क किंबहुना त्या ठिकाणचं वलय हे कमी असल्याचं दिसून येते आणि त्यामुळंच नरेंद्र मोदी यांना मानणारा वर्ग असेल, त्याबरोबर आजूबाजूचे जे काही उच्चवर्णीय असतील यांचं मतदान त्या ठिकाणी महायुतीच्या पारड्यामध्ये महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये जास्त गेल्याचं त्या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यामुळे या ठिकाणी अनिल देसाईंच्या तुलनेमध्ये राहुल शेवाळे यांचं पारडं जड निश्चितच आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर तिसरा मतदारसंघ त्या ठिकाणी येतोय तो म्हणजे उत्तर मुंबई. उत्तर मुंबईमध्ये थेट निवडणूक ही परप्रांतीय किंबहुना बाहेरचा आणि महाराष्ट्रातला अशा पद्धतीची निवडणूक झालेली आहे. त्या ठिकाणी मराठमोळे अशी महाविकास आघाडीकडून डॉक्टर भूषण पाटील त्या ठिकाणी उमेदवारी घेऊन रिंगणामध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये पियुष गोयल त्या ठिकाणी. पियुष गोयल हे
देशाच्या कॅबिनेटमध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावरती काम करत असताना आपणास पाहावयास मिळतात. नरेंद्र मोदी यांच्या निकटचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी उच्चार केला जातो किंवा त्याशी पद्धतीची चर्चा होते. त्या ठिकाणी भूषण पाटील विरुद्ध पियुष गोयल असे जरी मतदारसंघामध्ये निवड लढत चालू असली तरी त्या ठिकाणी मराठीसोबतच अनेक वेगवेगळ्या देशातील राज्यातील राहणारी लोक त्या ठिकाणी मतदार म्हणून आहेत. त्या ठिकाणी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मोठ्या प्रमाणामध्ये मतदार आहे. त्या ठिकाणी महायुतीसोबत जाणाऱ्या मताचा टक्का आणि महाविकास आघाडीचा टक्का लक्षात घेता त्या ठिकाणी जर का लढत थेट महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीनं झाली तर त्या ठिकाणी पियुष गोयल यांचं पारडं आजही जड दिसतं. परंतु ह्या शेवटच्या क्षणापर्यंत जी काही निवडणूक रंगतदार झाली परंतु शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीनं जनतेनं मतदान केलं त्या मतदानामध्ये मराठी मतदार जर का स्वाभिमान घेऊन किंबहुना मराठी मतदान ही परप्रांती विरुद्ध मराठी अशा पद्धतीनं जर का मतदानास उतरली असेल तर नक्कीच त्या ठिकाणी भूषण पाटील त्या ठिकाणी जायंट किलर म्हणून त्या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं माझं एक त्या ठिकाणी प्रिडिक्शन आहे. त्यानंतर चौथा मतदारसंघ येतो उत्तर मध्य मुंबई. उत्तर मुंबईला लागूनच उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ येतो. उत्तर मध्य मुंबईमधील ही निवडणूक फारच इंटरेस्ट आहे. महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं स्वाभिमान, महाराष्ट्राच्या एक प्राऊड मुवमेंट म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते पब्लिक प्रॉसिक्युटर, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशामधील नावाजलेले वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम विरुद्ध महाराष्ट्रातील माजी बालविकास मंत्री वर्षा गायकवाड अशा पद्धतीची ती निवडणूक आहे. खरं तर त्या ठिकाणी वर्षा गायकवाड असेल त्याचबरोबर त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचा चांगल्या पद्धतीचा वारदस्त त्या ठिकाणी राहिलेला आहे. धारावीमधून वर्षा गायकवाड त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतात. त्या ठिकाणचा जो दलित मतदारसंघ आहे, अल्पसंख्याक मतदारसंघ आहे यांच्यावरती गायकवाड परिवाराचं त्या ठिकाणी पारडं जड राहिलेलं आहे किंवा त्यांचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. परंतु सद्यस्थितीला उज्ज्वल निकमसारखा महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील परिचित चेहरा आणि त्याचबरोबर एक मराठी चेहरा असल्यामुळं त्या ठिकाणी मराठी विरुद्ध कोणत्याही प्रकारचा परप्रांतीय अशी लढत न गेल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांच्यासाठी सुशिक्षित आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे उच्च शिक्षक तरुण त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांना मतदान देण्यास त्या ठिकाणी पसंती दर्शवतील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चित्र आहे. आणि किंबहुना वर्षा गायकवाड यांचं धारावीच्या आजूबाजूला जास्त पद्धतीनं जरी वलय असलं तरी इतर ठिकाणी मात्र इतर विधानसभेमध्ये मात्र किंवा इतर विभागामध्ये मात्र महायुतीचं पारडं त्या ठिकाणी जड आहे आणि त्यामुळेच त्या ठिकाणी उज्ज्वल निकम त्या ठिकाणी खात्रीशीर निवडून येतील अशीच त्या ठिकाणी आजची परिस्थिती आहे. उत्तर मध्य मुंबईनंतर पाचवा मतदारसंघ येतो तो उत्तर पश्चिम. उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर अशीच त्या ठिकाणी थेट लढत आहे. त्या ठिकाणची इंटरेस्ट गोष्ट अशी की कीर्तिकर विरुद्ध वायकर जरी असली तरी वायकर हे शिवसेनेमध्ये नुकतेच येऊन त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी मिळवली तर दुसऱ्या बाजूला गजानन कीर्तिकर हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तिकर त्या ठिकाणी उभाटाकडून निवडणूक लढत आहेत. खरं तर त्या ठिकाणची ती दुग्नी भूमिका त्या ठिकाणी कीर्तिकरांना हानिकारक पोचू शकते का अशाच पद्धतीचं चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला वायकर जे की त्या ठिकाणी मराठी मतदाराचा टक्कासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला वायकर हे उच्च शिक्षित त्याचबरोबर संयमी आणि विनम्र अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणचा मराठी मताचा टक्का आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सुद्धा महायुतीला मानणारा मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे आणि त्यांच्यासोबत मनसेची मतं त्या ठिकाणी मनसे फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. जवळजवळ 6 पैकी 3 ते 4 ठिकाणी मनसेचा फॅक्टर महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी मात्र मनसेचा फॅक्टर किंगमेकर होऊ शकतो. तशा पद्धतीची वायकरांनी मनसे प्रमुखांची सुद्धा भेट घेतल्यामुळं त्या ठिकाणी वायकरांचं पारडं आजसुद्धा जड आहे आणि निवडणुकीमध्ये ते जिंकून येतील अशा पद्धतीची खात्री आहे. आणि त्यानंतर मात्र आपण 6व्या जागेच्या ठिकाणी येतोय जो की अत्यंत इंटरेस्टिंग लढत आहे तो म्हणजे उत्तर पूर्व मुंबई. उत्तर पूर्व मुंबईमध्ये जी लढत होते ती लढत होते मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील. संजय दिना पाटील हे मुंबईमधील एक चांगल्या पद्धतीचं ओळखीचं असलेलं व्यक्तिमत्व. गेल्या वेळेससुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होती परंतु त्या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. ते उद्धव ठाकरे गटाकडून त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठी विरुद्ध गुजराती अशा पद्धतीचा स्थानिकांचा वाद आहे. त्या ठिकाणी गुजराती माणसं मराठी माणसांना कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा दिलासा देत नसताना दिसत आहेत. मध्यंतरी ज्या काही बातम्या आल्या की मराठी माणसांना कोणत्या प्रकारचा गाळा किंवा ऑफिससुद्धा त्या ठिकाणी भाड्याने दिलं जात नव्हतं. गुजराती माणूस त्या ठिकाणी मराठी माणसाकडं हीन नजरेनं बघतोय सर्वांनाच माहिती आहे आणि अशा असताना परिस्थिती त्या ठिकाणी मराठी माणूस नक्कीच मराठी स्वाभिमानी भूमिका घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये मतदानाला उतरला होता हे कोणीही नाकारून चालणार नाही. मिहीर कोटेच्या हे गुजराती व्यक्तिमत्व आणि त्यामुळं संजय दिना पाटील
नक्कीच ते एक मराठमोळं अस्सल मराठमोळं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्या ठिकाणची निवडणूक हे परप्रांतीय गुजराती विरुद्ध मराठी अशा पद्धतीचं आहे. आणि त्याचबरोबर संजय दिना पाटील यांना मानणारा बहुसंख्य वर्ग त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सुद्धा मराठी मतदार त्या ठिकाणी संजय दिना पाटील यांनाच त्या ठिकाणी मतदान करेल. आणि मराठी मतदान एक गट्टा त्या ठिकाणी संजय दिना पाटील यांना पडेल आणि त्या ठिकाणी संजय दिना पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येते. सर्व सारांश विचार केला तर 6 पैकी 2 ते 3 जागा ह्या महाविकास आघाडीला आणि 3 किंवा 4 जागा ह्या महायुतीला मिळतील. आणि त्या ठिकाणी फारसा एकेरी त्या ठिकाणी सत्ता किंवा त्या ठिकाणी फारसा एकेरी बहुमत त्या ठिकाणी मिळणार नाही. 60-40 40-60 अशा पद्धतीची त्या ठिकाणी निवडणुकीची लढत होते, हे कोणी नाकारून चालणार नाही. माझ्या ह्यामध्ये नक्कीच ह्यामध्ये फरक पडू शकतो किंवा एखाद्या दुसऱ्या जागेचे त्या ठिकाणी निकाल पलटू शकतात. परंतु जी काही सद्यस्थितीला प्रिडिक्शन आहे किंवा अनेक न्यूज चॅनलसुद्धा प्रिडिक्शन मांडले, ते प्रिडिक्शन मात्र नक्कीच